लास्टच्या लेक्चर मध्ये तुम्ही शॉर्टकट की शिकल्या होत्या. ओके, हा टेक्स्ट खाली घ्यायचा आहे. तर खाली घेण्यासाठी इथं दोन टूल आहेत, एक आहे कॉपी आणि दुसरा आहे पेस्ट. हे दोन टूल आज शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल इथं मी झूम केलाय आणि हा बेडरूम जो साईज दिलेली आहे याला आपण कॉपी करणार आहोत इथं. तर पहिले सिलेक्ट करा आणि जायचंय कॉपी या ऑप्शनवर. जसं तुम्ही कॉपी ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं म्हणजे स्क्रीनवर मेसेज दिसेल स्पेसिफाय बेस पॉइंट. कुठलाही एक बेस पॉइंट क्लिक करायचा आहे तुम्हाला आणि माऊस खाली घेऊन यायचा आहे आणि इथं क्लिक करायचं आहे. पहा, तर अशा पद्धतीनं वरची कॉपी खाली झाली. जर अजून कुठं कॉपी करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मला एकाच ठिकाणी करायची आहे. जे स्केप दाबतोय तर याच्यावर मी डबल क्लिक करतोय माऊसनी. पहा, 1 2 आला. तर यामध्ये इथं चेंज करण्याचं ऑप्शन आलंय. मी याला सिलेक्ट करून इथं डिलीट करतो किंवा डायरेक्टली लिव्हिंग टाईप केल्याच्या नंतर मला 5.30 ही साईज इथं टाकायची आहे आणि साईडला क्लिक करायचं आहे. पहा, पण त्याच्यात मूव टूल आहे. पहा, हा टूल कसा वापरायचा आहे. सपोज याला मला अजून थोडं खाली घ्यायचं आहे. पहा, सिलेक्ट केलंय आणि मूव टूलवर गेलोय आणि स्पेसिफाय बेस पॉइंटवर क्लिक करून कुठल्याही एका इथं खाली घेतलाय. पहा, म्हणजेच कुठल्याही टूलला खाली घेण्यासाठी मूव सिलेक्ट करायचं आहे, मूव टूलवर जायचं आहे आणि सरकवायचं आहे ज्या साईडला तुम्हाला पाहिजे त्या साईडला. ओके, मी याला क्लिक केलंय, मूव टूलवर गेलोय आणि इथं याला सुद्धा खाली घेतलाय. तर अशा पद्धतीनं तुम्ही मूव टूलचा आणि कॉपी टूलचा वापर करू शकता. ओके.